तील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली। पुण्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। प्रामुख्याने पुण्यातल्या ग्रामीण भागात राज्यात सर्वत्र पाऊस पाहायला मिळतोय। नेमकी पावसाची स्थिती का तयार झाली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत IMDचे शास्त्रज्ञ सानप सर आहेत। सर, काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय तो अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी जोरदार आहे, काही ठिकाणी रिमझिम आहे। काय नेमकी स्थिती आहे सध्या राज्यात? राज्यामध्ये येणारी 24 तास अशाच प्रकारची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे मूव्ह होत असतानाच ते विदर्भाचा जो रिजन आहे तिथे ते विरलं गेलेलं आहे। परंतु असोसिएटेड चक्रीय स्थिती जी आहे ती आता पण हवामानामध्ये वातावरणामध्ये आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की जास्त ढग आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे पाऊस पडताना दिसतोय आणि अशी परिस्थिती येणारे 24 तास असण्याची शक्यता आहे आणि नंतर ज्या इंटेन्सिटीने किंवा तीव्रतेने जो पाऊस पडतोय तो हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या 24 तासानंतर आपल्याला दिसेल। पश्चिमच्या दिशेकडे वाहणारे वारे यामुळे ही सगळी परिस्थिती मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।